मानवाचा जन्म आपला माणूस आम्हा कोण मानतो। हिंदू म्हणतो, मुस्लिम म्हणतो, जातीपातीचा भेद सांगतो। वंदनीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, मानवतेची ध्वजा 7 समुद्रापलीकडे फडकविणारे स्वामी विवेकानंद आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांना मी प्राजक्ता सोनवणे, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केस इयत्ता 9वीची विद्यार्थिनी यांना प्रथम अभिवादन करते। खरंच आज माणसांच्याच गर्दीत माणूस हरवलेला आहे। म्हणूनच मी माणसात माणूस शोधते या विषयावर मी माझे विचार आपल्या समोर मांडते आहे। प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाचा विचार करणे ही झाली माणुसकी, परंतु स्वार्थाच्या बाजारात माणूस फक्त स्वतःचाच विचार करतो आहे। जिथे जिथे माणुसकी हरवते तिथेच तर माणुसकीचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे। आपण लोकशाहीमध्ये 70 वर्ष अस्तित्व टिकून आहोत, तरी पण दीनदलितांना माणूस म्हणून न्याय मिळाला का? निश्चितच नाही। आजही अस्पृश्य म्हणून हीन वागणूक दिली जाते। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो। जो देव स्त्रियांना मंदिरात येण्यास नाकारतो, तर स्त्रियांनीही अशा देवांना देव्हाऱ्यात का पूजावे? कुटुंबातही स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते। हुंडाबळी, बलात्कार, रूढी परंपरा हे 5वीला पुजलेले आहेत। मृत्यूनंतरचे सुख दाखवून जिवंतपणीचे सुख हिरावले जाऊन दुःखाची पेरणी करण्याचे काम अव्याहत चालू आहे। देव आणि देवाच्या नावावर गोळा केलेली संपत्ती ठेकेदारांनी कैद करून ठेवली आहे। तिजोऱ्यात केले बंद त्यांनी स्वर्गसाथी, आम्हावरी संसाराची उडे धूळ माती। म्हणूनच शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर अशा काही व्यक्तीच माणुसकीचा प्रत्यय देत या धार्मिक बेड्या तोडण्यासाठी घणाचे घाव घालतात। माणुसकीचा अभाव असलेले दुसरं क्षेत्र म्हणजे भांडवलदारी उद्योग क्षेत्र। देशाची 90% संपत्ती ही 10% लोकांच्या हातात एकवटली आहे आणि 90% जनता ही दाण्या पाण्यासाठी तरसते आहे। केवढा अन्याय! मी म्हणत नाही की लोकांना आयते द्या, पण ज्याच्या त्याच्या कष्टाला न्याय तर मिळाला पाहिजे। एक तुपाशी आणि दुसरा उपाशी हे किती दिवस चालायचं? इथं दाबला जातोय माणुसकीचा गळा आणि मग माणुसकीनं जगण्याचा हक्क मागण्यासाठी उभा राहतो वर्ग संघर्ष आणि क्रांतीची बीज पेरली जातात। यातूनच जन्माला येते मॅक्झिम गोर्कीची मदर ही साहित्यकृती आणि तेवत ठेवते माणुसकीच्या संघर्षाचा दिवा। चांगले शिक्षण संपादन झाले की इतरांकडून माणुसकीने वागविण्याचा स्तर थोडासा उंचावत असतो। आदिवासी, वैदू, मसनजोगी इत्यादी सर्व हारांपर्यंत आज सर्वार्थाने शिक्षण पोहोचलेलेच नाही। हजारो वर्ष अंधारात चाच पडणाऱ्यांच्या झोपडीत शिक्षणाची किरणे आणली अशी मानवतेची उर्मी असलेली सावित्रीमाई फुले, विठ्ठलरामजी शिंदे, भाऊराव पाटील, जगदाळे मामा अशी माणसे विरळाच। नाहीतर आजकालचे शिक्षण सम्राट शिक्षण महर्षींचा बुरखा घालून नुसते मिरवतात। पैसा जनतेचा, अनाईश मक्तेदारांची। समाजात अपंग तसेच दुर्धर आजाराने त्रस्त, एड्सग्रस्त, कुष्ठरोगी यांच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते। त्यांच्या प्रती समाजाची बघण्याची भूमिका अनोरस म्हणून तुच्छतेची असते। परिणामी त्यांना मरणाच्या दारात खितपत पडावे लागते। यांना सन्मानाने जगता यावे याकरिता माणुसकीचा खळखळणारा झरा अनुभवण्यासाठी बाबा आमटे यांच्या आनंदवनात आणि मदर तेरेसा यांच्या आश्रमात जावे लागते। रस्त्यावर आणि मंदिराच्या दारात उभे राहून पोटापुरती भीक सुद्धा या अनाथ मुलांना मिळत नाही। त्यांच्या प्रती समाजाची बघण्याची भूमिका अनोरस म्हणून तुच्छतेची आहे। यांच्या नावाने अनाथ आश्रमे चालून शासनाची तिजोरी लुटणाऱ्यांच्या टोळ्या सध्या थैमान घालीत आहेत। म्हणूनच आश्रमातही आणि रस्त्यावरही त्यांची अवहेलनाच होते। त्यातही एखादीच मानवतेची दर्शन देणारी सहज अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असते। संदेश वहनातील 4Gच्या क्रांतीमुळे वाटले होते की दूर असलेली माणसं जवळ येतील, परंतु मोबाईलचे व्यसन जडले जाऊन माणसात असूनही माणूस दुरावतो आहे। त्यातही किळसवाना अतिरेक म्हणजे रस्त्यावर अपघात झाला असता त्या अपघातग्रस्तांची मदत करण्याऐवजी त्यांची व्हिडिओ शूटिंग करण्यात काही महाभाग व्यस्त असतात। त्यातही एखादाच सामाजिक भान असलेला त्या अपघातग्रस्तांची मदत करून आपला मानवतावादी सोपास्कार पूर्ण करतो। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ ही नित्याचीच बाब झाली आहे। दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारेच टँकर घोटाळ्यात आपले हात धुवून घेणारी आणि चारा छावण्यांमधील जनावरांचा चारा खाणारी, एवढेच नव्हे तर त्यांची शेण देखील खाणारी दिग्गज मंडळी येथे माणुसकीला बट्टा लावण्याचे काम करीत आहेत।
अशा परिस्थितीत एखादाच आमिर खान व त्याची टीम कुदळ, फावडे, टोपले घेऊन पाणी फाउंडेशनच्या विराट संकल्पनेतून महाराष्ट्रभर शाश्वत पाण्यासाठी जागर करीत माणुसकीचा परिचय घडवित आहेत. सध्या आपल्या देशामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय ठेकेदारांनी लोकशाहीची क्रूर चेष्टा चालवली आहे. लोकशाहीतील लोककल्याणकारी माणुसकीचा आत्माच हरवलेला आहे. म्हणूनच नामदेव ढसाळ सारखा कवी म्हणतो, स्वातंत्र्य कोण्या गाढवीचं नाव आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांमध्ये धर्म, जात, प्रदेश इत्यादींचे विष पेरून व वेगवेगळ्या प्रकारची लालच देऊन गुंड प्रवृत्तीची माणसे सत्तासीन होत आहेत. यात जनताही आपले सामाजिक भान हरपून भरकटली जात आहे. या देशात निरपेक्ष प्रणाली राबवल्या व योग्य व्यक्ती सत्तेत बसविल्या तर आपली लोकशाही व सौहार्दपूर्ण माणुसकी निश्चितच जिवंत राहील. मुलं स्वच्छंदी निर्मळ मनाची असतात. शाळाच असते माणसात माणुसकी पेरण्याची कार्यशाळा. पण नेमकी मेख म्हणजे याच स्तरावर विद्यार्थ्यांच्या नावापुढे अशा प्रकारे धर्म व जात चिकटवल्या जातात ज्यात जाता जात नाही. याच कारणामुळे बाल्यावस्थेतील विद्यार्थी हे हळूहळू धार्मिक व जातीवादी नागरिक घडायला लागतात. माणुसकी हरवून चिकटलेल्या धर्म व जातीनुसार वेगवेगळे व्हायला लागतात. शाळेला आणि विद्यार्थ्याला जात नसते, धर्म नसतो हे राज्य व्यवस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेला पटले पाहिजे. शालेय रेकॉर्डून धर्म व जात हे कायमचे हद्दपार झाले पाहिजेत व ते फक्त माणूस आणि माणुसकीच रुजली गेली पाहिजे. या संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रेम, बंधुभाव, एकमेकांविषयी आदर निर्माण होऊन हे सर्व देश माझे घरच आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. या उदात्त हेतूने मी या प्रार्थनेने माझ्या शब्दांना विराम देते. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.